काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचर मधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोल्हार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबेखालसा ग्रामपंचायतमध्ये विविध विकास कामात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप केला गेला असून अर्धवट कामे पूर्ण करून संबंधित कामांची चौकशी करण्यात यावी अशा प्रकारच्या मागण्यांसाठी गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर बुधवार दिनांक 1 एप्रिलपासून आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. उपोषणकर्ते अमोल सुदाम थोरात यांनी गेली 5 वर्षात मागासवर्गीयांचे 10% निधी, दलितांसाठी 15% निधीचे काय झाले, दिव्यांग व्यक्तींसाठी जो 5% निधी वाटप केला जातो त्या निधीचे काय झाले अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करत मागासवर्गीय व दलितांसाठी आलेला हक्काचा निधी न मिळाल्याने तसेच गावात झालेल्या 21 कामे निकृष्ट दर्जाची झाली असल्याचा आरोप केला आहे. तर ग्रामपंचायत सदस्य विलास सोमनाथ मध्ये हेच मुख्य योजनांपासून वंचित राहिल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. ब्युरो रिपोर्ट, कानोसा न्यूज, घरगाव. सरकारी अनुदान आदिवासींच्या मुलांना शाळेमध्ये फुकट कपडे मिळतात हे फक्त म्हणायला आहे, पण आम्हाला त्याचे पैसे द्यावा लागतात. मग असं का? सरकारी अनुदान गरिबांसाठी मोफत आहे, मग त्याचं पैसे कसं काय घेतलं जातं? मग आम्ही कुणावर विश्वास ठेवायचा? बरं, तुमचं ते टॉयलेटचं काम होतं ते झालं का पूर्ण? नाही झालं, दरवाजेच नाही. टॉयलेट बांधून दिले त्यांना, दरवाजे नाहीत. लेडीजने बसायचं कसं तिथं? मग हे टॉयलेट भेटलेत कशासाठी आम्हाला? नुसते शो म्हणून दाखवायला ठेवलेत का? बरं, त्यांच्याकडून अजून कोणत्या मागण्या अपूर्ण राहिल्या तुमच्या? घरकुल, आम्हाला स्वतःची जागा पाहिजे, ती ग्रामपंचायतीने आम्हाला द्यायला पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे. बरं, तुम्ही मागणी केली का? मागणी तर वारंवार येऊन केल्या जातात, पण आम्हाला त्याची उत्तर मिळत नाही. उडवा उत्तर देऊन टाकीतात आम्हाला. आम्ही गरीब समाज, आम्ही काय भांडणार त्यांच्या संग? उलट सुलट बोलल्यावर आम्ही काय सांगणार त्यांना? काय जबाब देणार आम्ही गरीब माणसं त्यांना? पाण्याची सोय केलेली तुम्हाला? पाण्याची सोय नाही, ती टाकी फुटलेली, पाणी गळून जातं. पाणी येतं पण गळून जातं. पाण्याची पण अडचण आहे तिथं. आम्हाला आमच्या मागण्या पुऱ्या कराव्यात. काय सांगू मला? हे आदिवासींसाठी उपोषणाला बसलेत, यांची हालत खराब आहे. आम्हाला लवकर न्याय मिळून द्या, नाही तर आम्ही सगळे आदिवासी रस्त्यावर उतरून येणार. बर, आणि ज्या वेळेस आम्ही रस्त्यावर उतरून येऊ त्यावेळेस आम्हाला कुठलेही नियम थांबवू शकत नाही. मी 1 तारखेपासून उपोषणाला बसलेलो आहे. आजचा दिवस 3रा. तुमची काय मागणी आहे? उपोषण कशासाठी करू राहिले? हे मागासवर्गीय व दलित यांचा 15% आणि 10% निधी आतापर्यंत 1 रुपया खर्च 5 वर्षात 1 रुपया खर्च केला नाही. बर, तर हे जलजीवन जे मिशन आहे याच्याबद्दल काय अपेक्षा आहे तुमची? जलजीवन मिशन अजून आमचं 50% अपूर्ण आहे. 1 लाख लिटरच्या 2 टाके आलेल्या होत्या, त्या 65,000 लिटरच्या बांधण्यात आल्या. नवीन विहिरीचा मुद्दा होता, यांनी जुनीच विहीर खांडून 18 लाखाचा निधी होता. त्यानंतर त्या विहिरीचं काम पण पूर्ण झालं नाही. 92 फूट खोली आणि 30 फूट रुंदी पाहिजे होती, ती आता झाली 70 फूट आणि 30 फूट रुंदीला पण खाली ज्या प्रमाणात असेल ती कमी, म्हणजे 18 लाख रुपये विहिरीला खर्च झालेला आहे. ते काम अपूर्ण आहे आणि 50% लोकांच्या अजून घरी पण नळ गेलेले नाहीत. बर, ते पूर्ण व्हावं. दुसरं असं, हे मुळेश्वर मंदिर जे शोभीकरण आहे हे त्यांनी केलंच नाही का? नाही, ते काम तर त्यांनी केलं. 4-1 फूट भिंत बांधलेली एका बाजूने, ब्लॉक बसवलेले. पण आम्हाला 10 वर्षापूर्वी आमदार निधीमधून 10 लाख रुपये आलेले होते. 10 लाखाचा सभा मंडप तिथं बांधलेला आहे आणि बाजूने काहीतरी 50-50, 60-60 नाही, 100-1 फूट असेल, 100 फुटामध्ये फक्त ब्लॉक बसवले. अशी गंमत झाली. 10 लाखाचा सभा मंडप आणि 15 लाखाचे फक्त ब्लॉक. यात भरपूर काय दिसून येतं. सभा मंडपामध्ये आणि ब्लॉकमध्ये फरक भरपूर मोठा आहे. आता ते काम पूर्ण झाले असं बोलतात. काम पूर्ण झालेलं दाखवलेलं आहे, पण ते कामामध्ये भरपूर
भ्रष्टाचार झालेला आहे. बरं, तो तुम्हाला उघडकीस आला पाहिजे. हो. बरं, आता हे स्वच्छता भारत मिशन जे आहे आंबे खालसामध्ये, समजा शोषखड्ड्याची कामं हे पूर्ण अपूर्णच आहेत का? हो, त्यात 20 खड्डे आलेले होते. हां. 15-16 खड्ड्यांचं काम झालेलं आहे. 2-3 खड्डे बाकी आहेत. बरं, ते पण पूर्ण झालंय असं त्यांनी दाखवलं. हो, पूर्ण झाले. पेमेंट पण काढलेले 9,70,00,000 रुपये काढलेले. 9,70,000 रुपये पेमेंट काढून काम अपूर्ण. काम अपूर्ण. बरं, तर ही पाटबंधारे मार्फत जे असलेलं धरण आहे, संरक्षण भिंत, हे काम झालंच नाही. ते काम जुनंच आहे. बरं. हे फक्त एक थोडं इकडे तिकडे दगडी पडलेलं होते, ते रचलंय आणि ते काम पूर्ण दाखवलं. ते काम 7.5-8 लाखापर्यंत होतं. बरं, आता या अल्पसंख्याकांचा काही याचा प्रश्न आहे का मुस्लिम समाजांचा? हो, ते एक 10 लाखाचं काम आलेलं आहे. ते निम्म काम आधी पूर्ण झालेलं होतं, निम्मच केलंय. समोरच्या बाजूनी पायऱ्या केलेल्या आहेत. ही विहीर मोडल्यानंतर ज्या दगडी निघल्या जुने, त्या दगडीच रचून ते काम पूर्ण करण्यात आलेले. तर या आंबे फाट्यावर जे समजा नॅशनल हायवे झाला आहे, हो. ते काम पूर्ण झालेलं आहे, तर तेथील रहिवाशांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळाला नाही असं तुमचं म्हणणं आहे. आता ते ग्रामपंचायतीमार्फत होतं कधी? ग्रामपंचायत मार्फत नव्हतं. कोणतंही केंद्र सरकारचं काम आल्यानंतर तिथल्या ग्रामपंचायतीला विचारलं जातं, तुमची काही न हरकत आहे का? त्यावेळेस यांनी नको ते प्रस्ताव दिले आणि काम चालू केलं. तेथील रहिवाशांना जमीन गेली तेवढा मोबदला भेटायला पाहिजे होता, तो भेटलेला नाही. त्यामुळे त्यांनी ते काम रद्द केलं. ते ग्रामपंचायतीमुळं झालं किंवा कोणामुळं झालं हे महत्त्वाचं नाही, पण तिथल्या रहिवाशांना त्यांची जमिनी गेल्या, त्यांना मोबदला भेटलाच पाहिजे. आणि इतर लोकांना यायला जायला त्रास होतो, तो त्रास पण थांबला पाहिजे. यामुळे मी उपोषणाला बसले. बरं, आता हे गावठाणातील जे शुद्धीकरण प्रकल्प आहे, त्याचा हिशोब मिळाला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. ते दलित आणि मागासवर्गीयांसाठी आलेलं होतं. त्याच्यानंतर 5-6 महिने ते बंद पडलं होतं. मी आवाज उठवल्यानंतर त्याने ते चालू केलं, पण आत्तापर्यंत 1 रुपयाचा सुद्धा ग्रामपंचायतीने हिशोब दिलेला नाही. दुसरी गोष्ट, 4 महिने चालू असते, 4 महिने बंद असते जलशुद्धीकरणाचा प्लॅन. बरं, आता हे ग्रामपंचायती एजन्सीचं जे स्वतः केलेली कामं आहेत त्यांनी B1 टेंडर केलं म्हणजे, तर हे काम पुढे आणि अपूर्ण राहिले का? नाही, ते कामच अजूनपर्यंत केलेत हे आम्हाला माहीत नाही झालं. पण आता आम्हाला एक 15-20 दिवसापूर्वी कळालं की यांनी स्वतः पण कामं केलेली आहेत. बरं, त्यात भ्रष्टाचार झालेला आहे, म्हणून तर आपण एक मुद्दा घेतला. हे गणपीरदारा बालवाडी सुरू करायची काय तुम्हाला? गणपीर बाबा बालवाडी 1-2 वर्षापूर्वी 10 लाख रुपये निधी आलेला आहे, काम पूर्ण आहे. पण ग्रामपंचायतीच्या गलथन कारभारामुळे ही बालवाडी चालू झाली नाही. यांची ती बालवाडी चालू करायची. ह्या सगळ्या मागण्या पूर्ण होईपर्यंत तुम्ही आमरण उपोषण चालूच ठेवणार? हो, चालूच ठेवणार. आतापर्यंत तुमच्या भेटीला कोणी? भेटीला भरपूर जण आलेत, पण कोणाचाही पुरेपूर आम्हाला जी माहिती पाहिजे ती भेटलेली नाही. गावासाठी आपण मरायला पण तयार आहे. सर्वसामान्य जनतेला, मागासवर्गीयांसाठी राखीव निधी ठेवतात केंद्र सरकार, राज्य सरकार, तरी हे वापरत नाही. विचार करा, राखीव निधी नसता तर यांनी मनोमनी काही केलं असं त्यांना विचारलं पण नसतं. खालसा या ठिकाणी आमचे मित्र अमोल भाऊ थोरात आज उपोषणाला बसून 3 दिवस झालेले आहेत. आज 3रा दिवस आहे. तर 3रा दिवस असताना त्यांनी पहिल्या दिवसापासून अन्न पाणी सोडलेलं आहे. हे सगळं करीत असताना त्यांची शेवटपर्यंत एकच मागणी आहे की या 21 मागण्या यांची चौकशी आणि या गोष्टीची पूर्तता केल्याशिवाय मी उपोषणावरून उठणार नाही. तर माझं एक प्रशासनाला एक सांगणं आहे की आज 3रा दिवस असताना त्यांच्या जीविताला जर काही झालंच तर पूर्ण हे प्रशासन त्याला जबाबदार राहील, हे माझं सांगणं आहे. त्याच्यापाशी तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, ते वरचे मंडळ असेल, तहसीलदार साहेब असतील, प्रांत साहेब असतील, त्यांनी लवकरात लवकर याची दखल घेणं महत्त्वाचा विषय आहे. जर नाही घेतली तर आम्ही याच्यापेक्षा अजून तीव्रतेने या गोष्टीत रस्त्यावरती उतरू आणि त्यावेळेस आम्ही कुणाचं ऐकणार नाही. आज आंबे खालसा या ठिकाणी अमोल थोरात यांचा उपोषणाचा 3रा दिवस आहे आणि उपोषण करीत असताना त्यांची प्रकृती अतिशय खालावलेली आहे. हे सर्व करीत असताना जय भीम. आंबे खालसा या गावातील सामाजिक कार्यकर्ते आमचे बंधू
अमोल भाऊ थोरात हे गेल्या 3 दिवसापासून इथे दलित वस्तीतील विविध विकास कामांच्या संदर्भात उपोषणास बसलेले आहेत. तरी मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं, रामदास आठवले या पक्षाच्या वतीनं आमच्या वरिष्ठांशी संपर्क साधून त्यांनी मला उपोषणास भेट देण्याची विनंती केली आणि त्या अनुषंगाने मी इथं उपस्थित राहिलो. तर आंबी खालसा हे प्रामुख्यानं गाव सुजलाम आणि सुफलाम आहे. मुळा नदीच्या किनारी बसलेलं गाव आहे. इथले जे सामाजिक कार्यकर्ते असतील, प्रशासकीय यंत्रणा असून खूप सज्ज आहे. परंतु दलित वस्तीतील हा एक प्रकारचा अन्याय केला गेलेला आहे की 15% निधी जो दलित वस्तीतला असतो तो गावच्या विकासातील किंवा गावच्या फंडातून जो निधी गोळा होतो त्याच्यातून 15% खर्च करायचा असतो. तसेच मागासवर्गीयांचा ST समाजाचा जो निधी असतो तो 10%, तो पण गावातील गरजू लोकांसाठी कपडे, भांडे या गोष्टींसाठी तो वापरायचा असतो. परंतु येथील प्रशासकीय यंत्रणेने आणि या ग्रामपंचायतीतील सदस्य, सरपंच या कमिटीनं तो निधी कुठं वापरला, कसा वापरला, हे काही आमचे उपोषणकर्ते जे आहेत अमोल भाऊ यांना काही समजलं नाही किंवा त्यांनी जी मागणी केलेली आहे की या निधीचा वापर कुठं करण्यात आला तर ती माहिती त्यांना देण्यात येत नाही. तर मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संगमनेर कमिटीच्या वतीनं मी प्रशासकीय यंत्रणेला विनंती करतो की आपण आमच्या अमोल भाऊंच्या मागणीला तुम्ही व्यवस्थितपणे उत्तरं द्यावीत किंवा जी माहिती त्यांनी मागितलेली आहे ती माहिती त्यांना द्यावी. त्यांची दुसरी मागणी अशी आहे की जर संबंधित अधिकारी याच्यामध्ये अडकलेले असतील तर त्यांच्यावर इतसरपणे कारवाई व्हावी आणि अन्यथा प्रशासनाने जर कोणतीच दखल घेतली नाही तर अमोल भाऊच्या उपोषणाच्या पाठिंब्याला आम्ही सहमत आहोतच. परंतु भविष्यात जो काही ते निर्णय घेतील आंदोलनाचा तर वरिष्ठांशी आम्ही संपर्क साधून आमच्या राज्याचे उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव, जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात आणि तालुका अध्यक्ष आशिष भाऊ शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही खूप मोठं इथं आंदोलन उभं करून अमोल भाऊंना सहकार्य करू एवढंच या निमित्तानं बोलतो. आणि मी माझ्या रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आणि संपूर्ण पठार भागाच्या वतीनं या उपोषणास पाठिंबा देतो. जय भीम, जय भारत. मी तुकाराम रघुनाथ कसबे, मी राहणारा आंबी खालसा या गावचाच रहिवासी आहे. मी तंटामुक्तीचा अध्यक्ष होतो. या ठिकाणी 2020 ते 2024-25 या वार्षिक आराखड्यामध्ये दलित वस्ती असेल, इतर मागासवर्गीयांचा निधी असेल, याचा आराखडा आम्ही त्यावेळेस दिलेला होता. त्या आराखडा माझ्या हातात आहे आणि त्या आराखड्यामध्ये या ठिकाणी आंबेडकर नगरमध्ये हायमॅक्स बसवावा अशी आम्ही आराखड्यात त्यावेळेस त्यांना सूचना केली होती. तो आराखडा तयार केला होता. त्यानंतर समाज मंदिर आहे आमचं. त्या समाज मंदिराच्या परिसरामध्ये पेव्हर ब्लॉक बसवा असं सुद्धा आम्ही त्यावेळेस सुचवलं होतं. परंतु आमच्या दलित वस्तीमध्ये यापैकी कोणतेही काम झालेलं नाही. साहजिकच आम्हाला प्रश्न पडला का आम्ही आराखड्यात देऊन ते काम का झालं नाही आमचं. मग आमचा निधी गेला कुठं, तो कुठं वापरला गेला, काय वापरला गेला म्हणून आम्ही अनेक वेळा विचारणा केली. परंतु आम्हाला समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही. आणि त्याचाच परिपाक म्हणून ह्या अमोल भाऊ थोराते यांना उपोषण करायची वेळ आली. त्यांच्या उपोषणामध्ये आम्ही बी सामील आहे. आता हे सगळं करत असताना आमच्या दलित लोकांच्या कामाच्या बाबतीत ग्रामपंचायत सरपंच अतिशय असंवेदनशील आहे याची प्रचिती आम्हाला सर्वांना आलेली आहे. कारण आम्ही एवढा आराखड्यात मांडून सगळं करूनही आमची जर कामं होत नसेल तर आम्ही याचा न्याय मागायचा कोणाकडे. त्याचबरोबर मी या ठिकाणी कसबे वस्तीमध्ये राहतो. इथं 2 दलित वस्ती, आंबेडकर नगर आहे, रमाई नगर आहे आणि आमची कसबे वस्ती दलित वस्ती आहे. त्या दलित वस्तीसाठी मी 3 वर्ष झालो प्रयत्न करतोय रस्त्याचा. परंतु रस्ता देण्याच्या ऐवजी रस्ता कसा होणार नाही याच्यासाठी जर
ग्रामपंचायत सरपंच प्रयत्न करीत असेल तर याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट तरी नाही आहे. कारण सरपंचाचं काम रस्ता देणं असतं, रस्ता अडवणं किंवा रस्ता थांबवणं नसतं. परंतु हे सुद्धा त्यांनी केलेलं आहे. म्हणजे इतकी जर आमची कोंडी करायची असेल आणि आम्हाला कोणत्या योजनांपासून जर वंचित ठेवायचं असेल तर प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे. याची त्यांनी चौकशी केली पाहिजे का बाबा हे काय आहे, कसं आहे, खरं काय आहे, खोटं काय आहे, हे म्हणते ते बरोबर आहे का, याची प्रशासनाने निश्चितच त्याची चौकशी करावी आणि आम्हाला न्याय द्यावा. तसंच जलजीवनची योजना आहे. मी दलित वस्तीत राहतो. दलित वस्तीपासून फक्त 200 फूट दलित वस्ती आहे आणि 200 फुटापर्यंत जलजीवन योजना झालेली आहे. आणि 200 फुटाच्या नंतर आम्हाला सांगितलं गेलं का तुम्हाला वाढीव प्रस्तावामध्ये घेतो. म्हणजे 200 फुटासाठी आम्हाला वंचित आमची योजना वंचित ठेवलेली. म्हणजे जाणून बुजून त्याकडे दुर्लक्ष केलेले आहे आणि वाळीत टाकल्यासारखा प्रयत्न आमचा तिथं त्यांनी केलेला आहे. म्हणून मी आपणा सर्वांना विनंती करतो, प्रशासनाला विनंती करतो का याची आपण शहानिशा करावी, त्याची चौकशी करावी आणि आम्ही जे गोरगरीब आहे, आमच्याबरोबर इतर मागासवर्गीय त्यांच्या निधीचं तसंच झालेलं आहे. त्यांनाही कुठं निधी वापरला गेला याचं काही आम्हाला काही बोध नाही, आम्हाला काही समजत नाही. आम्ही विचारलं तर आम्हाला त्याची उत्तरं मिळत नाही. प्रशासनाने याच्यात लक्ष घालून ताबडतोब त्याच्या सूचना कराव्यात आणि याची सगळी माहिती आम्हाला मिळावी आणि आमची जी रखडलेली कामं आहेत, ज्या रखडलेल्या योजना आहेत, ज्या आम्हाला योजनांपासून वंचित ठेवलेले त्या योजनांचा लाभ आम्हाला गोरगरिबांना मिळावा अशीच मी आपणाला विनंती करतो. मध्ये जे अपंग लोक आहेत या गावामध्ये किंवा मागासवर्गीयांमध्ये त्यांचा सुद्धा निधी शिल्लक राहिलेला आहे. थोडा निधी आपल्या काय त्याच्या 5% निधी हा अपंगांसाठी वापरावा लागतो. तो सुद्धा 1 रुपयाचा निधी वापरला गेलेला नाही आहे. म्हणून अनेक समस्या आणि अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न घेऊन या ठिकाणी अमोल सुदाम थोरात हे उपोषणाला बसलेले आहेत. त्यानिमित्ताने याची चौकशी व्हावा आणि शासनाने ताबडतोब त्याच्या सूचना करून हे सगळं योजना कशा कुठं गेलेल्या आहे काय याची चौकशी करून आम्हाला त्या कळवाव्यात आणि आमचे जे रखडलेली कामं आहे ती यापुढे अग्रक्रमाने घेण्यात यावी अशी मी विनंती करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. मी ग्रामपंचायत सदस्य आंबी खालसा विलास सोमनाथमध्ये सदस्य असून आमच्या आधी लाईटीचा प्रश्न बऱ्याच दिवसापासून रखडीत पडलेला आहे. तरी आत्तापर्यंत बऱ्याच वेळा मागणी करून हे तरी आमची काही दखल घेण्यात आलेली नाही. तुम्हाला स्वतः लाईट भेटली का? आणि मी ग्रामपंचायत सदस्य असून आत्तापर्यंत मला लाईटीचा प्रश्न हा मोठ्या प्रमाणात जाणवतो. दुसरं असं सांगा, मग तुम्ही सदस्यपदाचा राजीनामा का नाही दिला? ते त्यांचं असं म्हणणं होतं की आपण ह्या वेळेस नाही पुढच्या वेळेस करू, पण असं करता सर्व 5 वर्ष निघून गेले पण आत्तापर्यंत काय ते काय मार्ग सुटला नाही. साहेब, तुमचाच प्रश्न सुटला नाही, तुम्ही बाकीच्या जनतेचा प्रश्न सोडणार का? आमचाच प्रश्न माझाच प्रश्न सुटला नाही तेव्हा जनतेचा प्रश्नच हे सुटू शकत नाही. हा रोष कोणच्यावर आहे तुमचा? हा रोष सरपंच आणि ग्रामपंचायत ग्रामसेवक यांच्यावरती. म्हणजे तुमचं ह्या जे उपोषण चालू आहे याला पूर्ण पाठिंबा आहे? हा अमोल सुदाम थोरात ह्या उपोषणात बसलेल्या अमोल थोरात याला पूर्ण पाठिंबा आहे. आदिवासी समाज. माझे नाव नामदेवमध्ये, मी माळदवाडीचा एक रहिवासी आहे. आमच्या इथं येत्या पंचवार्षिकमध्ये कुठलीच कामं म्हणजे झालेली नाही अद्याप. सरपंचाने आश्वासनं दिली की हे करू ते, पण अजूनपर्यंत ते कामं झालेली नाही. आता कालच्या बाईटमध्ये सरपंचाने सांगितलं की आदिवासी समाजाकडून तिकडून कुठल्याच कामाची मागणी झालेली नाही. परंतु आमच्याकडं आराखडा आहे का 2020-21चा, का त्यामध्ये सर्व कामं त्यामध्ये 2021ला घेतलेली आहेत. पण त्याने अद्यापपर्यंत त्या आराखड्याचा कुठलाच विचार केलेला नाही. आणि राहिला प्रश्न मागणीचा, मागणी आम्ही गावडे वस्तीवर एक
शेडचं पण मागणी केली होती. तसेच मंदिराकडे जाण्यासाठी जो रस्त्याचं बांधकाम आहे तो मुक्ताई मंदिरपाशी ते बांधकाम ढसळू नये म्हणून ते पण काम दिलेलं होतं, त्या आराखड्यामध्ये आहे. पण तशी त्यांनी कुठलीच त्याची दखल घेतलेली नाही. आणि ते सांगतात की आदिवासी समाजाचा अजून पण निधी आपला शिल्लक आहे, परंतु आता तो कार्यकाल संपत आलेला आहे त्यांचा, का संपलायच थोडक्यात. आणि ते म्हणतात की भविष्यात आपण त्या निधीचा उपयोग करू, परंतु ज्या हाच पंचवार्षिकचा जर निधी तुम्ही वापरला नाही तर पुढं त्याचं काय करणार आहे, पुढचं निधी कधी वापर करणार आहे.